बाप मुलांसाठी दुबईला निघून गेला आणि आयुष्याचे 42 वर्ष दुबईत राहून काबाड कष्ट करून पैसे जमवून मुलांना आणि जावयाला स्वतःचा व्यवसाय उभा करून दिला. आणि जेव्हा त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा तो पुन्हा भारतात परत आला. भारतात परत आल्यानंतर स्वतःच्या मुलांना पाहून तो खूप खुश झाला. आणि मग काही दिवसानंतर मुलगा बोलू लागला, बाबा, जे तुम्ही कमावून आणले आहे ते मला द्या. त्यावर बाप बोलू लागला की माझ्याजवळ तर काहीच नाही. तेव्हा ती मुलं त्यांच्या पायातल्या चपला काढून बापाच्या अंगावर फेकू लागले आणि मग मारून मारून त्या बापाला घराच्या बाहेर हकलवून लावलं. आणि त्याचाच व्हिडिओ बनवून मुलीने फेसबुकवर टाकला. आणि मग थोड्या वेळानंतर त्या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. जेव्हा त्यानं पाहिलं, घरामध्ये सगळीकडे फक्त आनंदाचं वातावरण होतं, कारण की त्यांचे वडील खूप वर्षानंतर भारतात पुन्हा परत येत होते, जे तरुणपणेच पैसे कमावण्यासाठी दुबईला गेले होते. आजपर्यंत फक्त काही मोजक्या दिवसांसाठीच ते भारतात परत यायचे. त्यांचं तरुणपण आता म्हातारपणात रूपांतरित झालं होतं. डोक्यावरची केस देखील पांढरी झाली होती. आणि आता तर तो बाप कितीतरी आजाराने ग्रासला होता. तो जेव्हा भारतातून दुबईला गेला होता तेव्हा मुलं खूप छोटी छोटी होती, तर त्याची बायको माधुरी तरुण होती. आणि ती बोलायची, अहो, इथेच तुम्ही कुठेतरी काम शोधा, मी तुमच्याशिवाय 10 वर्ष कसं घालवणार. माधुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या लग्नाला फक्त 5 वर्ष झाली होती. आणि मग एका वर्षानंतर एकामागून एक 4 मुलं देखील झाली होती. घराचा खर्च अचानकच एकदम इतका वाढला होता की नवऱ्याच्या पगारात घर खर्च भागवणं खूप मुश्किल होत होतं. परंतु तरी देखील माधुरी खूप कष्टाने घराचा खर्च त्याच पगारात भागवत होती. जेव्हा तिच्या नवऱ्याच्या मित्राने त्याला सांगितलं की दुबईला जाऊन तू पैसे कमव, जर तुझी अशी इच्छा असेल की तुझं म्हातारपण अगदी आरामात जावं, तर मग तू दुबईत जाऊन मेहनत कर आणि पैसे घरी पाठवत जा. इकडे तुझं कुटुंब त्यांचं स्वतःचं घर आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करतील. आणि जेव्हा तू पुन्हा भारतात परत इकडे येशील तेव्हा तू तुझं आयुष्य अगदी आरामात घालवशील. तेव्हा माधुरीच्या नवऱ्याला म्हणजेच मोहनला देखील त्याच्या मित्राचं बोलणं योग्य वाटलं. त्याने विचार केला, मेहनत तर प्रत्येक ठिकाणी करायचीच आहे, परंतु भारतात मेहनतीचा इतका मोबदला कुठे मिळतो. जर बाहेर परदेशी गेलो तर खूप मेहनत करून काबाड कष्ट करून भरपूर जास्त पैसा कमवेल आणि मग त्याच पैशातून मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकेल. हे त्याचे विचार जेव्हा त्याने माधुरीला बोलून दाखवले तेव्हा माधुरी त्याच्याकडे एकटक पाहू लागली आणि बोलू लागली, तिकडे जाणं खरंच गरजेचं आहे का? आपण या एवढ्या पैशात देखील आपला भागवतोय ना. मी तर कधीही तुमच्याकडे याबाबतीत तक्रार देखील केली नाही. त्यावर मोहन बोलू लागला, माधुरी, जरा मुलांचा विचार कर. जर त्यांना चांगलं शिक्षण मिळालं तर त्यांचं भविष्य देखील चांगलं असेल आणि मी तर त्यांच्यासाठीच तिकडे जात आहे. माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. माधुरी बोलू लागली, 10 वर्षांचा काळ हा लहान नक्कीच नाही, परंतु माधुरीच्या नवऱ्याने मोहनने मनातल्या मनात दुबईला जाण्याचं पक्क केलं होतं. मोहनने माधुरीचे दागिने विकले आणि दुबईसाठी लागणारा विजा बनवून घेतला. 10 वर्षात त्याने जे काही कमावलं ते तो माधुरीला पाठवायचा आणि माधुरीने देखील तिच्या नवऱ्याच्या कमाईला कधीही वाया जाऊ दिलं नाही. त्या पैशात तिने स्वतःसाठी घर विकत घेतलं. सोबतच त्या पैशांनी जमीन देखील विकत घेतली. 10 वर्षानंतर जेव्हा तिचा नवरा पुन्हा भारतात परत येऊ लागला तेव्हा मोहनच्या मालकाने मोहनला सांगितलं, तुला फक्त मी 3 दिवसाची सुट्टी देऊ शकतो. 3 दिवसानंतर तुला पुन्हा परत यावं लागेल. मोहन जेव्हा भारतात आला तेव्हा माधुरी बोलू लागली, बस, आता तो मी परत तिकडे जाणार नाही. परंतु मोठा मुलगा बोलू लागला की मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे. मुलगी देखील वयात आली होती आणि तिचं देखील काही वर्षानंतर लग्न करणं गरजेचं होतं. मोहनने विचार केला की 10 वर्ष दुबईमध्ये काबाड कष्ट केले तर परिस्थिती अजून चांगली होईल आणि जर दुबईत त्याने काम केलं तर मुलांच्या या आर्थिक अडचणी आहेत त्या देखील आरामात दूर होतील. माधुरी डोळ्यातून अश्रू वाहत होती, परंतु मोहन काही थांबला नाही. त्यानंतर जेव्हा तो पुन्हा भारतात आला त्यावेळेला मुलाचं आणि मुलीचं लग्न होतं. मुलगा 25 वर्षांचा झाला होता तर मुलगी 24 वर्षांची झाली होती. त्यांचं लग्न जमवेपर्यंत सगळं काही माधुरीनेच केलं होतं. माधुरी आता आजारी राहू लागली होती. मुलांच्या लग्नासाठी मोहनने बऱ्यापैकी खर्च केला होता. मोठा मुलगा बोलू लागला, बाबा, आता मला देखील व्यवसाय करायचा आहे. मी सगळीकडे माझे हातपाय मारले आहेत, परंतु मला नोकरी मिळत नाही. तेव्हा मोहन बोलू लागला, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुझा बाप जिवंत असताना तू काळजी का करतोस? आणि मग त्यानंतर
20 लाख रुपयांचा चेक मोहनने त्याच्या मोठ्या मुलाच्या हातात ठेवला आणि बोलू लागला, हे घे, तुला जो काही व्यवसाय करायचा आहे तो कर. तो 20 लाख रुपयांचा चेक पाहून मोठा मुलगा खूपच खुश झाला आणि मग दुसऱ्याच दिवशी बायकोसोबत कुलू मनालीला हनीमूनसाठी निघून गेला. बोलू लागला, फक्त 1 आठवड्याची सुट्टी घेतो आणि मग फिरून आल्यानंतर मी माझं काम सुरू करेन. माधुरीची तब्येत खूप दिवसांपासून खूपच खराब होती. दुबईमध्ये असताना तर मोहन माधुरीसोबत जेमतेम 2 ते 3 मिनिटं बोलायचा. माधुरीजवळ खूप काही होतं तिच्या नवऱ्याला सांगण्यासारखं, परंतु माधुरीच्या नवऱ्याजवळ मोहनजवळ जणू काही वेळच नव्हता. मुलाला पैसे देऊन तो थोडा निवांत झाला होता आणि विचार करू लागला, चला चांगलं आहे, माझा मुलगा स्वतःचा व्यवसाय करणार आहे आणि त्यामुळे तो भारतामध्ये त्याचा आरामात आयुष्य घालवू शकतो. परंतु दुसऱ्याच दिवशी मुलगी सासरच्या घरून तिच्या माहेरी रडत रडत आली आणि बोलू लागली, माझ्या सासरच्या लोकांनी मला टोमणे मारून मारून अगदी नकोसं केलं आहे. ते बोलतात की तुझा बाप दुबईवरून खूप सारा पैसा कमावून आला आहे. मग असं असताना आमच्या मुलाला जर एक गाडी खरेदी करून दिली असती तर तुमचं काय मोठं नुकसान झालं असतं. आम्ही तर तुझ्यासोबत यासाठी आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तुझा बाप दुबईमध्ये जाऊन पैसा कमावतोय आणि मग त्यामुळेच स्वतःच्या मुलीला ट्रक भरून वस्तू दागिने असं काहीसं देईल. परंतु आमची तर खूपच निराशा झाली आहे. मुलीचं बोलणं ऐकून मोहनने मुलीला शांत केलं. मोहनच्या अकाउंटमध्ये फक्त आता 10 लाख रुपये शिल्लक होते आणि त्याने ते पैसे स्वतःसाठी ठेवले होते, जेणेकरून उतरत्या वयात त्याला त्याच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडतील. बाकीचे पैसे तर त्याने सर्व काही भारतामध्ये पाठवले होते. माधुरीचा मुलगा लगेच तिच्याकडून सगळे पैसे घ्यायचा आणि बोलायचा, आई तू काय करणार या पैशांचं, घरातला खर्च मी सांभाळेन. मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून मोहनचं हृदय तीळ तीळ तुटत होतं. मोहन बोलू लागला, बेटी तू रडणं बंद कर, मी उद्या तुझ्या नवऱ्यासाठी गाडी घेऊन देतो. 10 लाख रुपयांची गाडी दुसऱ्या दिवशी मोहनने जावयासाठी घेऊन दिली. तेव्हा कुठे जावयाचा मूड थोडा चांगला झाला. मुलीच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं आणि ते पाहून मोहनला देखील बरं वाटलं. परंतु मोहनचा किस्सा आता पूर्णपणे रिकामा झाला होता. एक दीर्घ श्वास त्याने घेतला आणि मग पुन्हा एकदा स्वतःचा विजा बनवला आणि दुबईसाठी अप्लाय केलं. यावेळी माधुरीचं मन आणि बुद्धी दोघेही मोहनला पुन्हा दुबईला जाण्यासाठी परवानगी देत नव्हते. माधुरी बोलू लागली, अहो बस करा, मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही बायकोला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आहे. मला आता उरलेलं आयुष्य देखील तुमच्याशिवाय घालवायचं नाही. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे, कोणी माझ्याजवळ बसत देखील नाही. मला तुमची गरज आहे, यावेळेला तुम्ही जाऊ नका. तर मोहन बोलू लागला, बस ही शेवटची वेळ, मला या वेळेला जाऊ देत. आपली लहान मुलगी देखील मोठी होत आहे, तिच्या हुंड्याचा देखील बंदोबस्त करावा लागेल. विचार करतोय या वेळेला लहान जावयाला आधीपासूनच गाडीची चावी देतो. मुलगी जेव्हा रडत रडत माहेरच्या दारापाशी येते तेव्हा ते मला बघवत नाही. माधुरीने मोहनला मिठी मारली आणि रडू लागली आणि बोलू लागली, लग्नाच्या नावाखाली तुम्ही फक्त मला 5 वर्ष दिली आहेत. त्यानंतर तर मी फक्त एकटेपणा सहन केला आहे आणि कधीही न संपणारी प्रतीक्षा. माझ्या डोळ्यासमोरून तुम्ही निघून जाता. तुम्ही माझ्याबद्दल थोडा देखील विचार का नाही करत. माधुरी मोहनला जाऊ देत नव्हती, परंतु तरी देखील मुलांसाठी मोहन पुन्हा दुबईला गेला. परंतु त्याला हे ठाऊक नव्हतं की काही वर्षानंतर जेव्हा तो ही बातमी ऐकेल ती बातमी त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे करणार होती. त्याला दुबईला येऊन फक्त 2 वर्ष झाली होती की तेवढ्यातच मुलाचा फोन आला. मुलगा रडत रडत बोलत होता, बाबा आई आपल्याला सोडून गेली आहे. मुलाचं हे बोलणं ऐकताच मोहनच्या हातातून फोन खाली पडला. त्याला वाटलं जणू काही त्याचा श्वासच थांबला आहे. त्याच्या कानात आता फक्त माधुरीचे हुंदके ऐकू येत होते. या वेळेला ती फक्त रडत होती आणि बोलत होती, अहो तुम्ही जाऊ नका, या वेळेला मला तुमचा हा दुरावा सहन होणार नाही. मी खूप थकले आहे तुमची वाट पाहून पाहून. मला आयुष्यात ऐशोआराम नकोय, मला फक्त तुमची सोबत पाहिजे. माधुरीचं ते बोलणं आठवून मोहनच्या डोळ्यातून टप टप अश्रू वाहू लागले आणि मग तो गुडघ्यांवर बसून जोरजोरात रडू लागला आणि बोलू लागला, माधुरी मला माफ कर. मुलांच्या इच्छांसाठी आणि गरजेसाठी मी तुला तुझ्या हक्कांपासून नेहमीच लांब ठेवलं. विचार केलं की मुलं मोठी होतील, त्यांचा व्यवसाय करतील, तेव्हा म्हातारपण तुझ्या सोबत घालवेन. परंतु कदाचित मेहनत कष्ट माझ्या नशिबातून अजून गेलेच नव्हते. या थकणाऱ्या प्रवासात तू मला का सोडून गेलीस माधुरी. परंतु मोहनचे पश्चातापाचे अश्रू माधुरीला आता परत आणू शकत नव्हते. तो जसा भारतात पोहोचला, बायकोची अंत्ययात्रा तयारच होती. बायकोचा चेहरा बघण्यासाठी, तिच्यासोबत बोलण्यासाठी त्याला फक्त 2 मिनिटच मिळाली
आज मोहनजवळ वेळ होता, परंतु माधुरीजवळ बिलकुल वेळ नव्हता. मोहन माधुरीच्या मृतदेहाला मिठी मारून जोरजोरात रडत होता. बोलू लागला, मला माफ कर, मी तुला नाराज करून गेलो होतो. विचार तर हाच केला होता की जेव्हा पुढच्या वेळेला येईन तेव्हा तुझ्या सगळ्या तक्रारी मी दूर करेन. परंतु तू तर माझ्यावर खरोखरच रागावलीस माधुरी. तुझा राग घालवण्याचा मला फक्त एक चान्स तरी द्यायचा ना. पश्चातापामुळे मोहन अगदी तुटून गेला होता. तो आता आजारी पडू लागला. माधुरीच्या 13व्यानंतर मुलगी मोहनला मिठी मारून रडू लागली आणि बोलू लागली, बाबा, माझ्या सासरच्या लोकांनी मला आणि माझ्या नवऱ्याला घराबाहेर हकललं आहे. जेव्हापासून माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आहे, सासरच्या लोकांचा व्यवहार माझ्यासोबत खूपच बदलला आहे. मी आता कुठे जाणार? मोहनने मुलीला धीर दिला आणि मग स्वतःच्याच घरात मुलीला राहायला जागा दिली. तिच्यासाठी मोहनने वरती 2 खोल्या बांधल्या. परंतु जावई मात्र काहीच कमवत नव्हता. तो बोलायचा की मी नोकरी करणार नाही. तो मोहनच्या मुलीला सांगायचा, तुझ्या वडिलांना सांग की मला देखील पैसे द्या, मी व्यवसाय करेन. शेवटी या संपत्तीमध्ये तुझा देखील बरोबरीचा वाटा आहे आणि मी जे काही कमावून आणेन ते तुलाच आणून देईन. तर दुसरीकडे जेव्हा मुलाने पाहिलं की आईचा 13वा होऊन 10 दिवस उलटले तरी देखील आपला बाप दुबईला जाण्याचं नाव घेत नाही, उलट रोजच आईच्या फोटोजवळ बसून रडतोय, तेव्हा एके रात्री तो वडिलांजवळ गेला. सुरुवातीला तर तो इकड तिकडच्या गप्पा मारू लागला. त्यानंतर मोहनला विचारू लागला, बाबा, तुम्ही पुन्हा दुबईला कधी जाणार आहात? त्यावर मोहन बोलू लागला, आता मी दुबईला जाणार नाही. आधीपासूनच तुझी आई माझ्यावर रुसून गेली आहे. वडिलांचं हे बोलणं ऐकून मुलगा मोहनला धीर देऊ लागला आणि बोलू लागला, देवाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही. देवाने आईला बोलावलं त्यामुळे आई निघून गेली. परंतु तुम्ही इथे असे राहून काय करणार आहात? मी स्वतः तर कंगाल झालो आहे. माझ्याकडे आता काहीच पैसे नाही. मुलाचं बोलणं ऐकून मोहन हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागला आणि बोलू लागला, मी तुला 20 लाख रुपये दिले होते व्यवसाय करण्यासाठी. त्यावर तो मुलगा बोलू लागला, मी व्यवसाय तर सुरू केला होता, परंतु त्यानंतर आई आजारी पडली आणि मग आईच्या आजारपणावर माझा पैसा पाण्यासारखा खर्च झाला. हे बोलताना मुलाने आपली भाषा थोडी बदलली होती. तर मोहन बोलू लागला की जर माधुरी एवढीच आजारी होती तर तुम्ही मला का नाही सांगितलं? त्यावर तो मुलगा अडखळतच बोलू लागला, बाबा, तुम्ही दूर होतात. तिकडे परदेशात तुम्हाला आम्ही त्रास कसा देणार होतो? मोहन बोलू लागला की माझ्याजवळ आता जास्त काही पैसे नाहीत. त्यावर तो मुलगा बोलू लागला, बाबा, तुम्ही आमच्यावर उपकार करा, पण दुबईला निघून जा आणि मग तिथे गेल्यावर मला लगेचच पैसे पाठवा. यावेळेला मी खूप मेहनत करेन आणि तुम्हाला कमावूनच दाखवेन. मोहनने एक नजर आपल्या मुलावर टाकली आणि त्यानंतर दीर्घ श्वास घेतला. मोहनने तर मनामध्ये पक्क केलं होतं की तो पुन्हा दुबईमध्ये परत जाणार नाही. त्याला तर या घरातून जाण्याचं मनच करत नव्हतं. तो त्याचं उरलेलं आयुष्य त्याच घरात घालवण्याचा विचार करत होता. परंतु जेव्हा मुलाचं बोलणं ऐकलं तेव्हा तो विचारातच पडला. ती पूर्ण रात्र तो झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच वरून मुलीचा आणि जावयाचा भांडणांचा आवाज येऊ लागला. त्या भांडणांचा आवाज ऐकून मोहनला आश्चर्य वाटलं की त्याचा जावई त्याच्याच घरात राहून त्याच्या मुलीसोबत कसं काय भांडू शकतो. तो हळूहळू पायऱ्या चढत वर त्यांच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. जावई आणि मुलीच्या रूममध्ये पोहोचण्यासाठी काही पायऱ्या शिल्लक होत्या की इतक्यातच त्याच्या कानावर जावयाचं बोलणं पडलं. जावई बोलत होता, तुझा बाप अजूनही मला पैसे का देत नाही? तो मला जेव्हा काही पैसे देईल तेव्हाच मी काहीतरी वाण सामान घेऊन येईन. माझ्या खिशात तर आता 1 रुपया देखील शिल्लक नाही. तुझ्या बापाला तर आपली काहीच काळजी नाही. जे काही पैसे असतील ते फक्त स्वतःच्या मुलांच्या हातावर ठेवतो. जर तुझी इतकीच काळजी असती तर आतापर्यंत त्याने माझ्या हातावर पैसे ठेवले असते आणि मग त्यामुळेच मी माझा व्यवसाय सुरू करू शकलो असतो. तो जाणून बुजून मला कमीपणा आणतोय. मुलीने जेव्हा हे बोलणं ऐकलं तेव्हा ती रडू लागली आणि बोलू लागली, त्यांनी आपल्याला त्यांच्या घरात ठेवलं आहे ना, मग अजून त्यांनी काय केलं पाहिजे? सारखं सारखं माझ्या वडिलांकडून असं मागणं मला बरं वाटत नाही. मोहनने जेव्हा मुलीचं आणि जावयाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो विचारातच पडला. त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्याच्या डोक्यात खूप सारे विचार चालू होते. एकीकडे तर त्याची बायको माधुरी त्याला सोडून गेली होती आणि दुसरीकडे त्याच्या मुलाचं आणि मुलीचं हे बोलणं. तो पुन्हा त्याच्या खोलीत परत आला. त्याने नाश्ता देखील केला नव्हता. फक्त मोठमोठे श्वास घेत होता आणि कितीतरी वेळ फक्त वर छताकडे पाहत होता. काही तासानंतर जेव्हा तो त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा बोलू लागला की मी परवा रात्री पुन्हा दुबईला परत जात आहे. मुलांनी जेव्हा त्यांच्या वडिलांचं बोलणं ऐकलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते खूप खुश होते की आपला बाप पुन्हा एकदा कमवणारी मशीन बनणार आहे आणि मग महिना लाखो रुपये त्यांच्या अकाउंटला येत जातील. कोणीही आपल्या वडिलांच्या आजारपणाकडे पाहत नव्हता. सर्वांना फक्त पैशांशीच देणं घेणं होतं. मोहन तर फक्त त्याच्या मुलांकडे केविलवाल्या नजरेने पाहत होता.
त्याची फक्त हीच इच्छा राहिली होती, त्याची मुलं त्याच्यासोबत प्रेमाने वागतील. परवा रात्री जेव्हा त्याची मुलं त्याला एअरपोर्टवर सोडण्यासाठी गेले आणि जेव्हा ते म्हणाले की बाबा पहिला पगार भारतात पाठवा जेणेकरून मी माझा व्यवसाय सुरू करेन, सर्वांना फक्त पैशांचीच लालसा होती. कोणीही आपल्या आजारी वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हता. यावेळी जेव्हा मोहन दुबईला गेला तेव्हा तो खूप जास्त मेहनत करू लागला. तो आधीपेक्षा डबल काम तिथे करू लागला. त्याचं म्हणणं होतं की या फेरीला खूप जास्त मेहनत करून, डबल मेहनत करून खूप सारे पैसे भारतात घेऊन जाईन आणि मग पुन्हा इथे येणार नाही. तो जिथे 8 तासांची ड्युटी करायचा तिथे तो आता 12 ते 16 तास काम करू लागला. अतिरिक्त कामामुळे त्याची तब्येत आता आणखीनच खराब राहू लागली. परंतु असं असतानाही त्याने हार मानली नाही. प्रत्येक महिन्याला लाखो रुपये तो भारतात पाठवू लागला आणि सांगायचा की हे पैसे साठवून ठेवा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. काही वर्षातच मी भारतात पुन्हा परत येणार आहे आणि मग तिथेच राहणार आहे. तो जेव्हा कधी भारतात पुन्हा परत येण्याचा विचार करायचा तेव्हा त्याची मुलं काही ना काही इच्छा त्याला सांगायचे आणि बोलायचे की या वस्तूंची गरज आहे, या मशीनची गरज आहे. ते कधी सांगायचे की आमचा व्यवसाय आता तोट्यात चालला आहे, आम्हाला एवढं नुकसान झालं आहे. कधी हे तर कधी ते. मुलांची अडचण ऐकून तो देखील काळजीत राहू लागला. डोक्यावरची केस आता पांढरी होऊ लागली. दाढी तर केव्हाचीच पांढरी झाली होती. शरीरातली हाडं कमकुवत झाली होती. जेव्हा कधी तो बसायचा तेव्हा परत उठून उभं राहणं त्याच्यासाठी खूप मुश्किल व्हायचं आणि जेव्हा उठून उभा राहायचा तेव्हा शरीरात खूप जास्त वेदना व्हायच्या. परंतु असं असताना देखील देवाचं नाव घेऊन तो दुबईमध्ये काबाड कष्ट करत राहिला जेणेकरून त्याच्या मुलांच्या अडचणी दूर होतील. आयुष्याची 42 वर्ष त्याने दुबईतच घालवली होती. 42 वर्ष त्याने फक्त काबाड कष्ट केले होते. किंवा आपण असं बोलू शकतो की त्याने ती 42 वर्ष मुलांना आराम मिळावा, मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून वाया घालवले होते. दुबईमध्ये त्याने फक्त सुकी भाकरी आणि चटणी डाळ असं खाल्लं होतं. तो पैसे वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. जेव्हा कधी खूप साऱ्या महिन्यांनी त्याची खूपच चटपटीत खायची इच्छा व्हायची तेव्हाच तो हॉटेलमध्ये जाऊन चांगलं काहीतरी चमचमीत खायचा. नाहीतर त्याने कधीही नाश्त्याच्या वेळेला हॉटेलमधून कधीच काहीच मागवलं नव्हतं. तर इकडे मात्र भारतात त्याची मुलं त्यांचं आयुष्य अगदी आरामात, ऐशोआरामात, आनंदात घालवत होते. मोहन आता म्हातारा झाला होता. तो आता आधीसारखं काम करू शकत नव्हता. त्यामुळेच तो ज्या मालकाकडे काम करायचा त्याने आता मोहनला रिटायर करायचं ठरवलं. तो आता मोहनकडून जास्त काही काम करून घेत नव्हता. एके दिवशी त्या मालकाने मोहनला त्याच्या जवळ बोलावलं आणि छोटीशी रक्कम मोहनकडे दिली. कारण की मागच्या 42 वर्षांपासून मोहन त्या मालकाकडेच काम करत होता आणि आता त्या मालकाची मुलं त्याचा तो व्यवसाय सांभाळत होते. तो मालक त्या कंपनीत आला आणि मोहनकडे 50 लाख रुपयांचा चेक देऊन बोलू लागला की माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट तुला आहे. हा चेक तू भारतात घेऊन जा आणि उरलेलं आयुष्य तुझ्या बायका मुलांसोबत अगदी आनंदात घालव. मोहनने जेव्हा तो चेक पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो आता रिटायर्ड झाला होता. त्याने एक नजर आपल्या शरीरावर टाकली आणि मग त्या चेकवर टाकली आणि मग त्याच वेळेला त्याला माधुरीची खूप आठवण आली. कदाचित जर आज ती जिवंत असती तर तो तिला आनंदाने सांगू शकला असता की तो आता भारतात कायमचा परत येत आहे. मोहनची मुलं तर मोहनला फक्त पैशांसाठीच फोन करायचे. ते देखील एखाद मिनिट बोलायचे. मोहनने अगदी आनंदाने त्याच्या मुलांना फोन केला परंतु कोणीही मोहनचा फोन रिसीव्ह केला नाही. तो सांगू इच्छित होता तो पुन्हा भारतात परत येत आहे. परंतु जेव्हा कोणीही फोन रिसीव्ह केला नाही तेव्हा त्याने स्वतः भारतात जाऊन सर्वांना सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्याने त्याचं सर्व सामान गोळा केलं आणि पुन्हा भारतात परत आला. जेव्हा एअरपोर्टवर पोहोचला तेव्हा मुलांना फोन करून सांगितलं की मी भारतात परत आलो आहे. माझी नोकरी आता संपली आहे. मी रिटायर्ड झालो आहे. सगळे खूप खुश होते. मुलं आणि मुली सर्वजण घरात जमा झाले होते. सर्वांनी मोहनच्या आवडीचं जेवण बनवलं होतं आणि मोहनची वाट पाहत होते. 2 मुलं एअरपोर्टवर गेले आणि मोहनला घरी घेऊन आले. घरी येऊन जेव्हा मोहनने आपल्या मुलींना सोबतच नातवांना पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कमी होती ती फक्त माधुरीची. माधुरीच्या आठवणीने मोहनच्या डोळ्यात अश्रू आले होते. काश जर माधुरी देखील इथे हजर असती तर. लहान मुलगी तर तिच्या सासरच्या घरी खूप खुश होती. तो दिवस ती आपल्या वडिलांसोबत राहिली आणि मग रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी परत गेली. तर मोठ्या मुलीचा नवरा तिथेच एक छोटासा व्यवसाय करत होता आणि कमावत होता. मोठ्या मुलीने आपल्या वडिलांचा चांगलाच पाहुणचार केला. त्यांच्यासोबत छान गप्पा मारत होती. तर सोबतच मुलं देखील मोहनसोबत गप्पा गोष्टी करण्यात कुठेच कमी पडत नव्हते. त्यांच्या मनात फक्त हेच होतं की आपला बाप आता जे काही पैसे घेऊन आला आहे
ते पैसे त्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला देणार होता. दोघांची देखील अशीच इच्छा होती की वडिलांनी जास्तीत जास्त रक्कम आपल्या हिस्स्याला द्यावी. मोहनने जेव्हा आपल्या मुलांचा पाहुणचार पाहिला तेव्हा खुश होऊन तो त्या मुलांना आशीर्वाद देऊ लागला. 2-3 दिवस अगदी आरामात आनंदात गेले आणि मग त्यानंतर मोहनने डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेतलं, जेणेकरून त्याच्या हाडांना जरा मजबूती येईल. कारण की मोहनसाठी आता हळूहळू उठणं देखील खूप मुश्किल होत होतं. जेव्हा मोहनची तब्येत थोडी व्यवस्थित झाली तेव्हा त्याने मोठ्या मुलाला विचारलं, बेटा तू कुठे व्यवसाय करतोस, जरा मला दाखव तर. मुलाने जेव्हा मोहनचं बोलणं ऐकलं तेव्हा तो खूपच घाबरला आणि मग इकड तिकडच्या गप्पा मारू लागला. जेव्हा कधी मोहन व्यवसायाबद्दल विचारायचा तेव्हा तो मुलगा मोहनचं बोलणं किंवा त्याला उत्तर देणं टाळायचा. मोहनला आता नक्कीच काहीतरी गडबड आहे याची पुरेपूर कल्पना आली. एके दिवशी तो आणि त्याची मुलगी निवांत बसून गप्पा मारत होते. मुलगी सांगू लागली, बाबा आमचं नवीन घर तयार होत आहे, आम्ही लवकरच त्या आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत आणि तुम्ही आम्हाला जे पैसे दिले होते ते देखील आम्ही तुम्हाला परत करणार आहोत. जावई देखील तिथे आला होता आणि बोलू लागला की तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत. माझ्या स्वतःच्या घरातल्यांनी, स्वतःच्या सख्ख्या आईबापाने मला घरातून बाहेर हकललं, परंतु तुम्ही आमची खूप मदत केलीत, आमची साथ दिलीत. आता यापुढे आम्हाला तुमच्यावर ओझं म्हणून राहायचं नाही. त्यांचं ते बोलणं ऐकून मोहन त्यांना बोलू लागला, हे घर देखील तुमचंच आहे, हे तुमचं स्वतःचं घर आहे. तुमची जितकी इच्छा असेल तिथपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. मी नेहमी तुमच्यासाठी हजर आहे. तेव्हा त्या मुलीने असंच गप्पा मारता मारता मोहनला सांगितलं की मोठ्या दादाने अजूनही कोणताच व्यवसाय सुरू केला नाही. उलट या घराचा खर्च तुम्ही पाठवलेल्या पैशातूनच होतो. दादा उगाचच वायफळ खर्च करतो. तो त्याच्या बायकोची आणि मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सांगितलेली रक्कम त्यांना देतो. मोहनने आपल्या मुलीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. तो अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन हे पैसे भारतात पाठवत होता, जेणेकरून मुलगा चांगला व्यवसाय सुरू करेल. आजपर्यंत जर हिशोब मांडला तर त्याने आजपर्यंत करोडो रुपये मुलाच्या हातावर ठेवले होते. जर मुलांनी ठरवलं असतं तर त्या पैशांचा चांगला उपयोग करून महिन्याला लाखो रुपये त्याने कमावले असते. ही गोष्ट मोहनच्या मनाला खूप लागली होती. मुलगी आणि जावई त्यांचं नवीन घर पाहण्यासाठी तिथून निघून गेले, तर मोहन मात्र मनातल्या मनात मुलांवर खूपच रागावू लागला. त्याला असं वाटू लागलं जणू काही त्याची 42 वर्षांची मेहनत अगदी मातीमोल ठरली आहे. काही दिवस निघून गेले. त्यानंतर एके दिवशी मोठा मुलगा मोहनजवळ आला आणि बोलू लागला, बाबा कामामध्ये खूप नुकसान होत आहे आणि मला माझ्या कामगारांना पगार द्यायचा आहे. तुमच्याजवळ किती पैसे आहेत ते मला द्या, जेणेकरून माझं जे नुकसान झालं आहे ते नुकसान मी त्या पैशातून भरून काढेन. मोहनने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो त्याच्या मुलाला बोलू लागला, तुला किती रक्कम पाहिजे. मोहनचा मुलगा लगेच विचारात पडला आणि मग बोलू लागला, 10-15 लाख रुपये खूप होतील. मोहनने हे ऐकलं तेव्हा तो लगेचच उठून उभा राहिला आणि बोलू लागला, माझ्याजवळ तर 1 रुपया देखील नाही. मी कुठून तुला एवढे पैसे देऊ. माझी सर्व कमाई मी तुम्हा लोकांना पाठवली आहे. आता माझे हात रिकामे आहेत. मुलाने जेव्हा मोहनचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो रागाने मोहनकडे पाहू लागला आणि बोलू लागला, तुम्ही खोटं का बोलताय. असं कसं होऊ शकतं. तुम्ही 42 वर्ष नोकरी केली आहे आणि मग रिटायर्ड होताना तुम्हाला 1 रुपया देखील मिळाला नाही. तुम्ही खोटं बोलताय. परंतु मोहनने काहीही ऐकलं नाही. त्याने मुलासोबत भांडायला सुरुवात केली की मी लाखो रुपये तुम्हाला दिले होते आणि तुम्ही अजूनपर्यंत व्यवसाय सुरू केला नाही. निघून जा माझ्या खोलीतून. त्यावेळेला तरी ती परिस्थिती निभावून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा मोठा मुलगा त्याच्या जवळ आला आणि जबरदस्तीने मोहनकडे पैशांची मागणी करू लागला. जेव्हा मोहनने पैसे देण्यास नकार दिला आणि मुलाची कॉलर पकडून जेव्हा त्याच्या कानाखाली लगावली तेव्हा तो मुलगा देखील खूपच संतापला आणि मग दुसऱ्या क्षणी त्याने मोहनची कॉलर पकडली. हे सर्व दृश्य पाहून मोहनचे हृदय जणू बंदच पडलं होतं. मोहनचा मुलगा मोहनची कॉलर पकडून उभा होता. मुलीने जेव्हा हा गोंधळ ऐकला तेव्हा ती लगेचच खाली आली आणि भावाला मारू लागली. परंतु त्या भावाने स्वतःच्या बहिणीला मारून लांब केलं आणि बोलू लागला, खबरदार, माझ्या जवळ जरी आलीस तरी. इतकं बोलून मोहनच्या मुलाने त्याच्या पायातली चप्पल काढली आणि मोहनला चपलेने मारू लागला. ज्याने 42 वर्ष मुलांसाठी त्याचं तरुणपण आणि म्हातारपण काबाड कष्टामध्ये घालवलं होतं, आज त्याची परतफेड त्याला अशा प्रकारे मिळत होती. जेव्हा मुलगी काहीच करू शकत नव्हती तेव्हा मुलीने लगेचच तिचा मोबाईल सुरू केला आणि त्याचा व्हिडिओ बनवू लागली आणि लगेचच फेसबुकवर अपलोड केला. मुलाने बापाला मारून घरातून बाहेर हकलवून लावलं. तो अगदी मोठ्या आवाजात स्वतःच्याच बापाला वाईट साईड बोलत होता, तर मोहन मात्र छातीवर हात ठेवून तसाच खाली कोसळला होता. मुलगी मोहनजवळ पोहोचली आणि मोहनला उठवू लागली आणि छोट्या भावाला सांगू लागली, जा बाबांसाठी पाणी घेऊन ये. परंतु मोठ्या भावाने त्याला घरात येऊ दिलं नाही.
बोलू लागला, कोणीही याला एक घोट पाणी देखील त्याच्या घशाखाली उतरवणार नाही. हा मरतोय तर मरू देत, कंगाल बाप कुठला. हे सगळं चालू होतं की इतक्यातच खूप साऱ्या लोकांची गर्दी त्याच्या घरासमोर जमली. सोबतच पोलीस आणि काही समाजसेवक देखील होते. ते मोहनच्या मुलीकडे चौकशी करू लागले. तर ती सांगू लागली की तो व्हिडिओ मीच फेसबुकवर अपलोड केला आहे. माझा भाऊ माझ्या वडिलांना मारत होता. ही बातमी ज्याने ज्याने पाहिली त्यांनी तर अक्षरशः कानावर हातच ठेवले. बोलू लागले की हे तर खूपच जास्त भयानक आहे. सख्खा मुलगा स्वतःच्याच बापाला मारत आहे. पोलिसांनी लगेचच मोहनच्या मोठ्या मुलाला ताब्यात घेतलं. मोहनच्या मुलीने आणि जावयाने त्याला दवाखान्यात नेलं. मोहनला हार्ट अटॅक आला होता, कारण की तो प्रसंग त्याच्यासाठी खूपच भयानक होता. परंतु काही आठवड्यानंतर मोहनच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. तेव्हापर्यंत मुलीचं आणि जावयाचं घर देखील तयार झालं होतं. ते लोक त्यांचं ते जुनं घर सोडून नवीन घरात शिफ्ट झाले होते. आणि मग मुलगी देखील आपल्या वडिलांना घेऊन आपल्या नवीन घरात आली. जेव्हा मोहनने आपल्या मुलीचं आणि जावयाचा तो पाहुणचार पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. कोणीतरी त्याच्या मुलांपैकी त्याच्या सोबत होतं. मरणाच्या आधी मोहनने त्याच्याजवळ असलेला 50 लाख रुपयांचा चेक त्याच्या नातवांच्या नावावर केला. त्याने तर त्याचे सगळे पैसे त्याच्या मुलींमध्ये वाटले होते, तर मुलांना 1 रुपया देखील दिला नव्हता. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.